मी राजेंद्र साळोखे. आपण मेटिंग द कॅसल किंग या टॉपिकवर आहोत. मागच्या वेळी आपण बिशप क्लेरन्स हा टॉपिक बघितला. हा दुसरा भाग आहे. अगदी आता याच्यात आपण बॅक रँक मेट बघणार आहोत. आणि सर्वात सोपं उदाहरण बॅक रँकचं हे आहे की काळा राजा आहे, त्याच्या 3 पॉन त्याच्या डोक्यावर आहेत. आणि बॅक रँक म्हणजे सगळ्यात शेवटचा रँक, म्हणजे पांढऱ्याच्या दृष्टीने 8वा, काळ्याच्या दृष्टीने पहिला. अतिशय सोपा मेट आहे. रूक E8ला घेतला, त्याला काय रूकने मारण्याशिवाय इलाज नाही, मारला आणि रूक क्रॉस E8 आणि हा चेकमेट झाला. थोडीच आता कॉम्प्लिकेटेड आपण उदाहरण बघू. याच्याकडे बघा, पांढऱ्याची चाल आहे, काय करता येईल. हां, तसा म्हटलं तर हे पॉन वरती घेतलेलं आहे त्यांनी H6ला, म्हणजे तिन्ही पॉन त्या राजाच्या डोक्यावर नाही आहेत. पण हा क्वीन क्रॉस एफेक्ट करतो. आता 2 गोष्टी होत्या, क्वीनला मारायचं तरी किंवा राजा इकडे तरी घ्यायचा H7ला. समजा राजा H7ला घेतला तर क्वीन क्रॉस G7, हा नाईट इथे असल्यामुळे चेकमेट होतो. समजा किंग क्रॉस एफेक्ट केलं, किंग क्रॉस एफेक्ट, तर रूक टू D8 चेक, क्वीन क्रॉस D8 आणि रूक क्रॉस D8 आणि मेट, बॅक रँक मेट. अर्थात हे जे आहे E7 स्क्वेअर जो आहे तो नाईटनी कंट्रोल केला आहे, त्यामुळे हा इथे होऊ शकलेला आहे बॅक रँक. पुढचं उदाहरण घेऊ आपण. हां, याच्याकडे बघा जरा नीट, काय करता येऊ शकेल. राजा डोक्यावर 2 प्यादे आहेत, तसं राजाने F7ला इस्केप ठेवलेला आहे, पण तो F7 जो आहे तो नाईटने आपल्या कंट्रोल केलेला आहे. हां, त्यामुळे तसं राजाला वर यायला काही जागाच नाही आहे. आता याने बघा नाईट टू E7 देऊन चेक दिला. राजा कुठे जाईल, H8ला, अगदी बॅक रँकला गेला. नाईट टू F7 चेक दिला, रूकने मारला. क्वीन टू D8 चेक दिला, बस रूक मध्ये आला आणि क्वीन क्रॉस एफेक्ट करून बॅक रँक मेट झाला. अजून उदाहरण बघूया. हे आहे, आता इथे परफेक्ट अगदी, म्हणजे राजाच्या वर तिन्ही प्यादे आहेत, शिवाय हत्तीने इकडचं घर ऑक्युपाय केलेलं आहे. हां, तर बघा काय खेळेल, तुम्ही पण विचार करा थोडा व्हिडिओ होल्ड करून. तर क्वीन E7ला घेतली त्याने, याने रूक क्रॉस D1 करून चेक दिला. हा अर्थात मारावाच लागणार आहे रूक. क्वीन E2ला घेतली याने, म्हणजे परत या रूकला मारून इकडचं पांढऱ्याचं पण बॅक रँक मेट होण्याची शक्यता आहे. हां, जर क्वीनने जर हा रूक मारू दिला चुकून तर हा पण बॅक रँक मेट होतो आहे. क्वीन क्रॉस एफेक्ट केला याने, चेक दिला. किंग क्रॉस एफेक्ट केलं आणि रूक टू D8 घेतला आणि मेट. हां, राजाला कुठे जायला जागा नाही. अशा तऱ्हेने बॅक रँक मेट कॅसल किंगवर मात करण्याचे काही उदाहरणं आपण बघितली. पहिला भाग बघितला नसेल तर तो बघा.